बातम्या बघणार आहोत। सुरुवातीला बातमी येते ती मंत्रिमंडळ बैठकीतल्या काही महत्त्वाच्या घोषणांसंदर्भातली, काही महत्त्वाचे निर्णय झाले आहेत त्या संदर्भातली, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांगांसंदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय समोर येतोय, ज्याच्यामध्ये आता रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे। याशिवाय अनेक महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत त्यांना देखील मान्यता देण्यात आली आहे। मुंबई ठाण्याच्या दृष्टीने, पुण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे निर्णय समोर येत आहेत। मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेमध्ये थेट 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिब्बेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली, तर पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती देण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय। तर कॅबिनेटच्या बैठकीत नेमके कोणकोणते महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत आपण नजर टाकूया। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यामध्ये 1000ची वाढ थेट करण्यात आलेली, 1000 रुपये वाढवण्यात आले। याशिवाय लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी आता 2500 रुपये त्याच्यामुळे मिळणार आहेत। ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका 2, मार्गिका 4, नागपूर मेट्रोच्या टप्पा 2च्या कर्जाला मान्यता देण्यात आली। हाही एक महत्त्वाचा निर्णय या कॅबिनेट बैठकीतला। याशिवाय मुंबईतील अनेक डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया, मेट्रो मार्गिका 11 या प्रकल्पाला मान्यता। मेट्रोचा आणखी एक प्रकल्प, त्यामुळे मुंबईकरांसाठी। अनुसूचित जमातीतल्या 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांकरता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ही आता अंमलात आणली जाईल, लागू केली जाईल। एमयूटीपी आणि एमयूटीपी 3A प्रकल्पातील लोकल गाड्यांच्या खरेदीला मान्यता। मुंबईकरांसाठी हाही एक महत्त्वाचा निर्णय। लोकल ही अर्थातच मुंबईची जीवनवाहिनी, लाईफलाईन म्हटली जाते। तिकडे पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिब्बेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे। तर ठाणे नवी मुंबई विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग, नागपूर शहराभोवती आउटर रिंग रोड आणि 4 वाहतूक बेटांची निर्मिती करण्यात येणार आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर सगळ्याच शहरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करण्यात